नमस्कार, मी मधुरा शिधे आणि कलाकृती मीडियावर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. लवकरच आपल्या भेटीला डिसेंबरमध्ये वनवास ही नवी कोरी फिल्म येते आणि त्या निमित्ताने माझ्याबरोबर आहेत आपल्या सगळ्यांचे लाडके दिग्गज आणि ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर सर. नमस्कार सर. नमस्कार. बोल. वनवासबद्दल आपण गप्पा मारणारच आहोत, पण मला त्याआधी तुम्हाला विचारायचं आहे की आजच्या दिवसाची सुरुवात तुमची कशी झाली? अच्छा. येस. अप्रतिम. सकाळी काय झालं, मी एक नवीन सिनेमा करतोय आणि त्याच्यामधला जो जे कॅरेक्टर आहे ते अतिशय छान सोफिस्टिकेटेड इंग्लंडमधलं आणि इंटरपोल वगैरेचा असला तो माणूस, आणि त्याचा गेटअप कसा असावा, तो मूळचा इथला आहे कुठला तर, आणि तो धनगर समाजातला असेल, आणि मग तो कसा आहे, त्यांच्या देवीची जत्रा आहे, त्यामुळे तो तिथे असताना इन्व्हेस्टिगेटिव्ह ऑफिसर टॉपचा तिकडे इंटरपोलचा इंग्लंडमधला, आणि तो कसा अपियर होईल त्याची सकाळी आमची ड्रेस रिहर्सल होती. तर त्यावेळी मी स्वतःला पाहत असताना मला इतकं छान वाटलं, खूप काहीतरी वेगळं, आणि त्या सगळ्याला छेद देणारं लोकांच्या मनामध्ये असतं की नाही असं काहीतरी असेल, आणि त्याला अगदी असा एक माणूस येतो. तर त्यामुळे दिवस इतका सुंदर सुरू झाला. काय होतं, आमचं नटांचं एक सगळं दुर्दैव सुदैव असं आहे की आम्हाला आमचं आयुष्य जगताच येत नाही. आम्हाला सतत कुठलं तरी एक वेगळं आयुष्य, तर तो जो वेगळा होता हा संपला. त्यामुळे मी त्याला आज भेटलो, त्यामुळे मग मी त्याच्या भूमिकेत आता शिरणार. मग पुढचे काही दिवस त्याची सुखदुःख मी वागवणार. त्यामुळे माझ्या सुखदुःखांना वावच मिळत नाही माझ्याशी बोलायला. त्यामुळे आता तसा दिवस माझा सुरू झाला. क्या बात आहे. सर, तुमची पहिली कलाकृती जी होती गमनद्वारे तुम्ही आलात, आणि त्या कलाकृतीद्वारे आम्हाला नाना पाटेकरांसारखा एक अभिनेता मिळाला. तुला काय, तुझा जन्मही नव्हता का सर? पण मी वाचलेलं फक्त. हो, वाचलं तर होतं ना. गमन नाही ना पाहिली त्याच्यामध्ये. माझ्या खूपशा म्हणजे सिनेमात येण्याला कारणीभूत स्मिता पाटील आहे, ती नंतर. म्हणजे गमन हा पहिला मला पाहिजे जातीचे मध्ये त्यांनी पाहिलं, सई परांजपेनी माझं नाव सजेस्ट केलं होतं. तर मुझफ्फर अलीने मला त्याच्यामध्ये छोटासा रोल होता. मला सुद्धा त्या सिनेमामध्ये काही गम्य नव्हतं. मला फक्त स्क्रीनवर दिसतो कसं असं पाहायला गेलो होतो. सचिनम सुंदरम म्हणून ते अशी काहीतरी नावं होती, ती वर्ल्डीला थिएटर्स होती, तिथे मी पाहायला गेलो होतो. मला फार भीती वाटली होती की लोक आता मला तिथे त्रास देतील सिनेमातला नट म्हणून बाहेर येताना. त्यामुळे माझे 6-7 मित्र म्हणून आम्ही गेलो होतो. माझा तोच होता प्रश्न की त्यावेळेसच्या तुमच्या भावना काय होत्या? हो, तर त्यावेळी तिथे कारण सिनेमात आल्यानंतर आता लोक नाटकात होतोच मी, तर त्यामुळे मी इतकं असा हे होतो. तर माझ्या 5-6 मित्र गेले की मला कोणी लोकांनी त्रास दिला तर तुम्ही जरा त्यांना आवरा. मग आम्ही थिएटरमध्ये गेलो. बाल्कनीमध्ये आम्ही 7 जण होतो मी धरून, आणि खाली अजून एक 5 जण होते, आणि ती सुद्धा पाऊस खूप पडत होता म्हणून ती आली असणार. त्यामुळे 7 × 5 12 लोक ह्यांच्याशिवाय कोणीही नव्हतं. बरोबर. तो सिनेमा इतका संथ होता, पण मी सिनेमा पाहतच नव्हतो, मी मलाच पाहत होतो. आणि बाहेर येऊन कोणी त्रास द्यायला कोणी नव्हतंच, कारण ती 5च लोक, आणि ती सुद्धा खूप पाऊस पडतोय म्हणून आत आलेली असावीत असं. त्यामुळे माझा सगळा विरस झाला की लोक येतील, गर्दी करतील, कुत्रं आलं नाही. तर ही अशी आपल्या स्वतःबद्दलच्या या भ्रामक कल्पना ज्या असतात, त्याच्यामध्ये आमच्यातली सिनेमातली खूप लोक अशी जगत असतात. आपल्याला कोणतरी पाहतंय, कोणी पाहत नसतं, प्रत्येकाला प्रत्येकाच्या विवंचना असतात. तर तो माझा पहिला सिनेमा. त्याच्यानंतर मग स्मितानी मला जबरदस्तीने ह्याच्यामध्ये आणलं, आज की आवाज. मग त्यातून एक सुरुवात झाली. त्यानंतरही आणि तुम्ही अनेक सिनेमांमधूनही आमच्या समोर आलात, आणि तुम्हाला फिल्मफेअर अवॉर्ड्सही मिळाली अनेक. परिंदाला पहिलं फिल्मफेअर अवॉर्ड मिळालं. परिंदाला फिल्मफेअर मिळालं. हां. आणि सलाम बॉम्बेसाठी सुद्धा तुम्हाला अवॉर्ड मिळाला. सलाम बॉम्बे. हां, अवॉर्ड म्हणजे सर ते शेवटी काय, वा छान 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 केलंच एवढंच असतं. ते तुम्हाला विसरता यायला पाहिजे. अवॉर्ड्स, सिनेमे तुम्ही केलेले लक्षात राहतात, पण त्यातले कंगोरे काही तुमच्या लक्षात राहत नाही. कोणीतरी येऊन सांगतो, मग एखादा आज तू येताना तू अंकुश पाहिले, त्याच्यामध्ये ते असं असायचं, हां हो असं हो, कारण तुम्हाला ते विसरायलाच पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, तुम्हाला बाहेरचं सगळं ही सुखदुःख टिपता येत असेल तर तुम्हाला तिथे रेंगाळता येतं. मी 50 वर्ष रेंगाळतो इथे.
पुढची मला माहिती नाही किती वर्ष काम करावंसं वाटेल का, आणि काम केव्हा करावंसं वाटतं. मला माझी मुळात वृत्ती जी आहे ती माझी म्हणजे बंडखोर वृत्ती, म्हणजे अतिशय गुंड प्रवृत्तीचा मला गप्प बसता येत नाही. एखादी गोष्ट नाही पटली तर मी पटकन बोलून टाकतो. त्यामुळे मी कुठल्याही राजकीय पक्षामध्ये नाही जाऊ शकणार नाही, कारण तिथे तुम्हाला वाटतं ते बोलता येत नाही. तर त्यामुळे मला बाजूला इतकं काहीतरी विचित्र चाललेलं आहे, त्यामुळे गप्प बसता येत नाही. आणि ती सगळी घुसमट काढायला ह्या कॅमेराशिवाय दुसरं माध्यम नाही. त्यामुळे तो निचराही होतो, पैसेही मिळतात, नावही मिळतं आणि सन्मानही होतात. खरंय. पण तुम्ही आत्ता म्हणालात की तुम्हाला तुमचं कधी कधी जगता येत नाही. कलाकारांचं आयुष्य असं असतं होय. की स्वतःचं स्वतःला जगता येत नाही. पण तरी सुद्धा आज सातत्याने इतकी वर्ष तुम्ही आम्हाला वेगवेगळ्या भूमिकांमधून आमच्या समोर आलायत, प्रेक्षकांचं मनोरंजन केलंय. एक अशी कोणती गोष्ट आहे की जी तुम्हाला सतत ती एनर्जी देत राहते? बोल. हां, बोल 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 बोल. सर, विचारला मी प्रश्न. हां, तर मला ती एनर्जी देण्याची मी तुला सांगतो की ही बाजूची जी गोष्ट आहे ह्यातून तू माझं रेकॉर्ड होते का? नाही होत आहे, राहू दे. सर, पण हातात हवं. नाही, हातात नको ठेव. त्याचं कारण मला बघू दे ना, तू हात एरवी कसे वापरतेस ते. नाही तर मी धरतो ना, काय हरकत नाही, नाही. नाही, हा, नको सर, बघा, नको. कलाकृती मिळे हे दिसायला पाहिजे ना, मी धरतो. हां, तर सर, मी पकडते. नको. तर एनर्जी तेच म्हणतो, समाजातली जी अतिशय विचित्र मंडळी, विसंगती, राजकीय सगळा गदारोळ, आपण किती जवळ होतो आणि किती दूर चाललेलो आहे, ह्या सगळ्या गोष्टीतून आपल्याला मग त्याच्यावर भाष्य करावं असं वाटतं. आणि भाष्य कसं करणार? ते एक आहे, नाटक आहे, सिनेमा आहे, टी व्ही आहे. तर ते माध्यम आहे, त्यामुळे ते माध्यम मला सोडता येत नाही. ही तुमची एक हो, माझा positive निचरा आहे energy. ना बाबा. हां. तुझा राग आला, तुला काही असं होतं, आईशी तुझं काही पटलं नाही, वडिलांचं काहीतरी, वडील उगाच बोलले, भाऊ काहीतरी हे झाला, बहीण बोलली, तर कुठेतरी ते बाहेर यायला पाहिजे ना, त्याशिवाय ते येतच नाही. तर तो निचरा जो आम्हाला हा आहे, सामान्य माणसांचं काय होत असेल सांग बघू. खरंय. त्यांची घुसमट किती होत असणार, आणि ती घुसमट बाहेर काढायची तर कसे काढणार. मग एखादी कुठली त्याची अतिशय साधा गरीबडा माणूस सुद्धा दंगल झाल्यानंतर भाजी आणायला गेलेला सुद्धा एखादा दगड घेतो, एका काचेवर मारतो, तो खळकन आवाज आला की त्याला कुठेतरी मी षंड नाही आहे असा साक्षात्कार होतो. कारण इतके वर्ष दाबून ठेवलेला तो सगळा राग आहे, ती अवहेलना, अपमान, तो सगळा त्या एक खळ आवाजातून त्याला असं वाटतं, नाही, माझ्यामध्ये सुद्धा काहीतरी आहे. तुझ्या लक्षात येते मी काय म्हणतो? कळतंय. तर दंगलीमध्ये एक साधा सर्वसामान्य माणूस, वनदेवीच्या भिंग अशी पिशवी घेऊन त्याच्यात मुळ्याची पानं बाहेर लोंबतायत, भाजी अशी, तो अतिशय गरीबडा माणूस सुद्धा दगड का मारतो? तर कारण इतक्या वर्ष दबलेली त्याची ती सगळी सुप्त इच्छा असते. कोणावर राग काढणार? घरी बोलता येत नाही, मुलांना नाही, बायकोला नाही, ऑफिसमध्ये नाही, कुठेच नाही, काही नाही, असं अतिशय असा तुंबलेला. मग तो त्या एक क्षणाला तो टार्झन बनतो, एक क्षणाला असा तो क्रांतिकारी बनतो, बंडखोर बनतो. तो एक क्षण त्याला तो जगायचा असतो आणि तो जगतो तसं. वा. तर वनवासच्या निमित्ताने मला विचारायला आवडेल, तुम्ही जे मगाशी म्हणालात की कलाकारांना स्वतःचं असं जगता येत नाही, तर ह्या सिनेमाच्या निमित्ताने अशी एखादी कोणती गोष्ट आहे की जी तुम्ही त्या भूमिकेच्या द्वारे तुम्ही जगलात, किंवा एखादी राहून गेलेली गोष्ट असते आपली आता एखादी? तुझ्या आधी एक कोणतरी मला विचारत होतं, त्यावेळी मी म्हटलं की नट का झालात तुम्ही, कशासाठी झालात? तर काय होतं की मला माझ्या सगळ्या जो मी आत्ता म्हटलं तसा तो सगळा राग, आनंद, उद्वेग, सगळ्या भावना घुसमट, एकत्र. त्या सगळ्या भावना मला इथे काढता येतात आणि त्याचे पैसे मिळतात. माझं घर चालतं, मला आनंद मिळतो, मला सन्मान मिळतात. तर हे माध्यम सगळ्यात छान आहे. तर माझी आवड आणि माझा व्यवसाय हे दोन्ही एकच आहे. आणि हा आता पेशा आहे, बरोबर. व्यवसाय माझा कधीच नव्हता. मुळात मी पेंटर आहे, मी क्रिएटिव्ह आर्टिस्ट आहे, मी जे स्कूल ऑफ आर्टमध्ये होतो, मी ॲडव्हर्टायझिंग एजन्सीमध्ये होतो, व्हिज्युअलायझर म्हणून काम करत. तो माझा धंदा आहे, पोट भरण्याचा. तिथे ते म्हणतील ते मला करायला, इथे मी म्हणेन ते मला करता येईल. आणि एखादी अशी राहून गेलेली गोष्ट कोणती आहे की जी या सिनेमाच्या निमित्ताने तुम्हाला पूर्ण करता आली, किंवा त्या भूमिकेमुळे तुम्हाला तसं करायला मिळालं?
सगळ्याच भूमिका तशा आहेत की सगळंच तू घे ना. एकूण एक माझ्या भूमिका केलेल्या जर पाहिल्या तर त्याच्याद्वारे मी नुसती करमणूक असं जर कुठलं असेल तर फक्त ते वेलकम वगैरे असेल. पण नाहीतर प्रत्येक सिनेमाद्वारे मला काय म्हणायचंय हे मी तिथे म्हणण्याचा प्रयत्न केलेला आहे, सतत केलेला आहे. कारण फक्त मनोरंजन करमणूक एवढंच मी पाहिलं नाही सिनेमाकडे. तसं असत नाही आणि असू नये असं मला वाटतं. पण हा प्रत्येकाचा वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्ही गंभीर भूमिका केल्या, तुम्ही विनोदी भूमिका सुद्धा केल्यात आणि एखादी भूमिका जेव्हा एखादा कलाकार करतो त्यावेळेस ती एक कौतुकाची थाप मिळणं असतं तर ते फार महत्त्वाचं असतं कारण ती आपल्या कामाची पोचपावती असते. तुम्हाला तुमच्या भूमिकेसाठी पहिली मिळालेली पोचपावती लक्षात आहे, कौतुकाची थाप अशी? मला विक्रम गोखले पाहिजे जातीचे नाटक पाहायला आले होते आणि विक्रम हा माझा थोरला भाऊ आणि माझ्या आयुष्यात आलेला आदर्श नट. याच्या इतका मोठा नट मी पाहिलाच नाही. मला इथे अजून पुढच्या आयुष्यामध्ये जर भेटला कोणी तर आनंद वाटेल, पण फार कठीण आहे. जगातले पहिले 10 चांगले नट जर काढायचे झाले तर त्याच्यामध्ये विक्रम गोखलेचं एक नाव असेल. तर विक्रम गोखले तिथे आला होता. बहुतेक ते बायकोनं त्याला भाजी आणायला पाठवला होता दादरला आणि त्याच्या हातात भाजीची पिशवी होती. आला, नाण्या आज मी नाटकाला बसतोय बरं. म्हटलं बरोबर. विक्रमला मी असं समोर पाहतोय याचाच आनंद इतका मोठा होता. आणि विक्रम फार आणि बॅरिस्टर वगैरे काय काम करायचा. तुमचं कमनशीब तुम्हाला नाही पाहायला मिळालं. ते नाटक जर तू पाहिलं असेल ना, म्हणजे मी विक्रमच्या आयुष्यभर पायाशी बसायला तयार आहे. त्याच्याकडे नुसतं पाहणं, त्याच्याकडनं शिकण्यासारखं इतकं होतं. काही मंडळी नतद्रष्ट लोक त्याची टिंगल करायचे, तो पॉजेस असे घेतो आणि तसं. पण ते ठीक आहे, त्या ज्यांना आपल्याला काहीच येत नाही ती मंडळीच करतात तसं. त्यामुळे विक्रम हा नाटक पाहिल्यानंतर माझ्या पाठीवर असं अप्रतिम काम केलंयस नाण्या आणि तू खूप मोठा होणार आहेस. मी माझे खटकन डोळे खळकन पाणी आलं होतं. घरी गेल्यानंतर मी वडिलांना सांगितलं, विक्रम गोखले आज मला शिवला. त्याने माझ्या पाठीवर हात केला, माझा काहीतरी छान होणार आहे म्हणला. ती पावती. मग त्याच्यानंतर आम्हाला एक एक गोष्ट मिळत गेली. मग हमीदाबाईची कोठी, मग विक्रम बरोबर मी महासागरमध्ये, विक्रम होता माझ्याबरोबर. त्यामुळे काही नाही, आजूबाजूला खूप छान चाललेलं असतं. आपल्याला फक्त ते टिपता यायला पाहिजे. खरंय. आणि वनवासचं शूटिंग सगळं वाराणसीमध्ये झालं, बऱ्याच ठिकाणी वाराणसीमध्ये सुद्धा झालं झालं आणि शिमलाला झालं. अगं काय सगळा असा बॅकड्रॉप आहे. म्हणजे मला कधीही बॅकड्रॉप कुठेतरी झोपडपट्टी, नाही तर मारामाऱ्या, नाही अमुक, नाही तर ते हे. पहिल्यांदा कितीतरी असं एक काहीतरी छान रोमॅन्टिक असं काहीतरी. मग मी गाणं बिणं म्हटलंय बरं. एकदम असं करून असं झाडाच्या मागे. वा, तुम्ही कविता करता हे आम्हाला माहिती होतं, तर गाणं पण हे माहित नव्हतं. अरे गाणं म्हणजे असं असं 2 ओळी होऊन गेल्या तर छान वाटेल. नाही, असं ते तुला तिकीट काढावी लागेल त्याची. तर 2 ओळी काय तिकीट काढून ऐक. पण तुला खरं सांगतो, ते त्यावेळी कन्व्हिन्सिंग करणं, त्यावेळी त्या वयाचा होणं, पुन्हा मला 35 वर्षाचा होऊन पुन्हा त्याच ह्याने त्या प्रेमानं ते तसं गाणं. म्हणून मला ह्या सगळ्यांचं कौतुक वाटतं ग. हे बाकीची जी नटमंडळी आहेत ना, किती कन्व्हिन्सिंगली करतात ते ना छानपैकी. मला थोडंसं निर्लज्ज व्हायला पाहिजे ते करण्यासाठी. ते मला नाही जमलं, पण आता ह्याच्यामध्ये झालं, ते मी केलं. तर तुमचा याआधी जो नुकताच मराठी सिनेमा आला होता ओले आले, तर त्यातली तुमची काहीशी अशा पद्धतीची भूमिका की एकदम मस्तीखोर किंवा बिनधास्त आणि छान मनमुराद आयुष्य काय जगणारे, सुंदर होतं तर ना खूप ते. छान. आणि ह्यातली भूमिका आणि पाहताना आमच्या ह्यानी मुलांचं माझं त्यांनी काम केलंय. सिद्धार्थ काय केलंय चांदरकर, अरे बाप रे. आणि ती पिल्लू पण आमचं सायली, दोघांनी तो सिनेमा असा वर नेऊन ठेवला. म्हणजे सिद्धार्थ म्हणजे गोड 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 गोड. त्यातली भूमिका आणि ह्या भूमिकेमध्ये थोडंफार साम्य मला पाहताना वाटलं की अजिबात तुम्ही साम्य. मनमुरादपणे जगताय नाही, किंवा मनमुराद आहे माणूस. त्याच्यातला कसा आहे, मिश्किल आहे, वात्रट आहे, अमुक आहे. ह्यातला म्हणजे असा कणखर आहे, असा हा बोलतो, त्यातून अभावितपणे विनोद होतो. तिथे कसा तो वात्रटच आहे बाप, मुळामध्येच वात्रट. खरं तर ती त्यांनी पांघरलेलं बुरखा आहे तो. खरं तर त्याला माहिती आहे बाप मरणार आहे, मुलगा मरणार आहे, तरी सुद्धा त्याला छान हसत ठेवण्यासाठी त्या बापानं पांघरलेला बुरखा आहे तो. इथे असं नाही, हा रांगडा आहे गडी, असं एकदम असा इरेक्ट, वेल ड्रेस्ड, काहीतरी छान. आणि मग त्या सगळ्या प्रवासामध्ये कोणीतरी भेटतो आणि त्या प्रवासात ही मंडळी भेटतात आणि मग त्याचं आणि सतत तुम्ही हसत राहता आणि मग तुमच्या नकळत कुठेतरी तुम्ही पाजरत राहता.
की अरे बापरे, डोळ्यात पाणी कधी आलं, ओले कधी झाले लक्षात येत नाही. खरं. तर त्यामुळे ही असली कॅरेक्टर्स करताना उगाचच काहीतरी अतिशय असं बटबटीत काहीतरी करणं, म्हणजे अशाच विषयावर बटबटीत झालेले सिनेमे म्हणजे वेगळे जरा, म्हणजे मला तर असं वाटतं की जाऊन गचांडी धरावी की अरे किती बालिश पद्धतीनं तुम्ही करताय, असं नसतं. पण हे फार सुंदर. अनिल शर्मा हा साधी गोष्ट ती अशी इतकी कशी मोठी करून दाखवायची ते अनिल शर्माला. तो आमचा उत्कर्ष, सिमरत, अश्विनी काळसेकर आणि आमच्या श्रुती महाराटेंनी गंमतच केलेली आहे. म्हणजे अश्विनीला जर का नॅशनल अवॉर्ड मिळालं तर मला आश्चर्य नाही वाटणार, राजपाल यादवला मिळालं तर मला आश्चर्य नाही वाटणार, या मुलाला मिळालं तर मला आश्चर्य नाही वाटणार. उत्कर्षला फार छान करतात. आणि तुमच्या आजूबाजूला अशी सुंदर करणारी जर मंडळी असतील ना तर तुमचं काम सोपं होऊन जातं ना. खरं. छान तयार असलेली मुलं, त्यांची रिॲक्शन आली की तुम्ही त्याच्यावर, मग त्याच्यावर, ते तसं होत जातं. फार गोड आहे, फारच गोड केलं. म्युझिक फार छान आहे, कॅमेरा अप्रतिम आहे, आणि निसर्ग नुसतं म्हणजे कला इतकं छान करताय ना, मी आहे तुमच्याबरोबर असा निसर्ग आहे बरोबर. वा. तर मला जाता जाता एक प्रश्न विचारायचा हा, आहे बोल. की आता नवीन सिनेमा येतोय, आताचा काळ थोडासा बदलला की सोशल मीडिया आलंय, आपण मुलाखतींद्वारे किंवा सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्म्समधून आपण आपल्या सिनेमाची माहिती लोकांपर्यंत पोहोचवतो. पण 90च्या दशकामध्ये हे सगळं नव्हतं. त्यावेळेस आपला सिनेमा लोकांपर्यंत पोचावा यासाठी तुम्हाला एक नट म्हणून किंवा एक कलाकार म्हणून तुम्ही काय काय स्ट्रॅटेजी? मी काहीच करायचो नाही. मी खरंच कधीही कुठली मुलाखत द्यायचो नाही. मी कधी कुठे चला आपण या प्रमोशनला जाऊया, एखादा अतिशय वात्रट कुठला तरी विनोदी कार्यक्रम असेल तिथं तुम्ही जायचं, आणि तिथं गेल्यानंतर जर तुमचा सिनेमा चालेल असं तुमची धारणा असेल तर तुमच्यासारखे मूर्ख कोणी नाही. मी तिथे का जावं त्या कार्यक्रमाला? त्या कार्यक्रमातून मी गेल्यानंतर माझा सिनेमा चालणार आहे का? मग इथे काय मी काय म्हणजे आता वाईट बोलायचा शब्द आला होता तोंडात, आवरला मी. शेण खाल्लं का मी? मी अख्खं त्याचा जीव ओतलाय. पण मग नाही, तिथं जाऊन मी त्या कार्यक्रमामध्ये उगाच खायला विनोदाच्या नावाखाली इतकं गलिच्छ काहीतरी प्रकार चाललेला असतो. एकमेकांचे अपमान करणं म्हणजे विनोद, अशी काय धारणा झाली हल्ली मला काही कळत नाही. तर मी म्हटलं मी नाही येणार. आता हे सुद्धा जे आहेत आपण इतका वेळ बोलतोय, तिथून तो तुला खणवतं नाही, आता तुमची वेळ झालेली आहे, आता दुसरा कोणतरी येणार. तर मला नाही असं वाटतं, आपण बोलायला लागल्यावर बोलावं की त्यातलं तुम्हाला जेवढं ठेवायचं तेवढं ठेवा, बाकीचं कापून टाका तुम्ही. पण तू मला तुझ्याशी पुन्हा कधी बोलता येईल. तर त्यामुळे तर त्यामुळे मला बोलता येईल की कदाचित तू अतिशय छानपैकी तुला ॲक्टिंग आवडते ना, त्याच्यामध्ये तू काहीतरी करून दाखवलं, कदाचित पुढच्या सिनेमामध्ये तू असशील तिथे. तर त्यामुळे सतत करत राहा, इथे रेंगाळू नकोस जास्त. ओके. म्हणजे तुझा वेळ इथला संपला म्हणून नाही म्हणत, ते रेंगाळायचं नाही. म्हणजे तू सतत काहीतरी, तुझ्याकडे खूप वेळ आहे त्यामुळे नवीन काहीतरी कर. आणि हा आपला माईक. ओके. थँक्यू सो मच सर, आणि तुम्हाला या सिनेमासाठी आणि पुढच्या तुमच्या सगळ्या प्रोजेक्टसाठी खूप खूप शुभेच्छा. थँक्यू. रसिका हो, कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट. मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा.